दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी नेरळ सम्राट नगर येथील पेशानं जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले मोइनुद्दीन तय्यब अली मोमीन वय 45 व शिक्षक पत्नीसह साईधाम निवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नेरूळ रूम नंबर 101 पहिला मजला हा बंद करून कुटुंबियांसह बार्शी जिल्हा सोलापूर येथे गेले होते। परंतु 8 सप्टेंबर 2024 रोजी तुमच्या रूमचा दरवाजाची कडी तोडल्याचं व बेडरूममधील कपाट उघडे असून सामान अस्तव्यस्त पडल्याची त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी फोनवरून माहिती दिली असता त्यांनी सोलापूर येथून येऊन घरातील सुमारे 8 तोळे व चांदीचे 180 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 85,000 रोख रुपये असा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार 11 सप्टेंबर 2024 रोजी नेरळ पोलीस ठाण्यात दिली असता नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 186/2024 BNS 2023 चं कलम 305 अ 331-4 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तर नेरळ बाजारपेठेतील मस्जिदी जवळील मुजाहिद खोत यांचे किराणा दुकानाचं शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार 11 सप्टेंबर 2024 रोजी घडल्यानं व सदर प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याप्रमाणे मुजाहिद खोत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 188/2024 BNS 2023 चे कलम 305 अ 331-4 62-35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर दोन्ही चोरीचा गुन्ह्याची उकल करण्याकामी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस हवालदार दत्तात्रय किसवे, पोलीस शिपाई राजेभाऊ केकाण, पोलीस शिपाई बेंद्रे, पोलीस शिपाई निरंजन दवणे, पोलीस शिपाई विनोद वांगणेकर यांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 12 तासात दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे। तर शिक्षक मोइनुद्दीन तय्यब अली मोमीन यांच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक इसम हातात लोखंडी कटावणी घेऊन जात असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या इसमाची माहिती घेतली असता त्याचे व त्याच्या इतर साथीदारांची नावे समजत असताना ताब्यात घेतलं असता या गुन्ह्यात 2 विधी संघर्षित बालक व मौजे धामोते आदिवासी वाडी येथील संजय नारायण दळवी वय 24 वर्षांना ताब्यात घेण्यात आले। तर या गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या 8 तोळे व चांदीचे 180 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 85,000 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। तर आरोपी संजय नारायण दळवी यास न्यायालयात हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। 11 सप्टेंबर 2024 रोजी मुजाहिद खोत यांचे दुकानाचं शटर उचकून चोरी प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील कैद झालेल्या आरोपीत पैकी 3 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी याचं नाव निष्पन्न झाले असून तो फरार झालाय। त्याचा शोध हे नेरळ पोलीस घेत आहेत। तर दोन्ही घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकल ही नेरळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात केल्यानं सर्वत्र नेरळ पोलिसांचं कौतुक होत आहे।